अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदा भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादितैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कठिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि चांगदेव 65 भक्तांना ज्ञानेश्वरी झालीच आहे. सगळ्याचे आपण भक्त आहोत, तर सर्वांना सादर वंदन आणि शुभेच्छा. आज मंगळवार बघता बघता जानेवारी महिनाही संपत आला. 28 तारीख आलेली आहे आणि 1 तारखेला गणेश जयंती. आमच्याकडं त्याचा सगळा उत्सवाची तयारी चालू आहे. सगळे लांबून त्याला सहभागी व्हा असं आजच सांगून ठेवते. आता आपण काल 18वी ओवी पाहिलेली होती की आपणच म्हणजे काय म्हणू आपण. पुन्हा एकदा 18वी ओवी वाचते मी. 1 मिनिट. तेवी आपणची आपुलो पोटी, आपण या दृष्टदावित उठी. द्रष्टा दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. तर ही जी आहे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, ही जी त्रिपुटी आहे ही संपून जाते. म्हणजे परमात्म्याला आपल्या पोटीच आपल्याला दृश्य दाखवत जो प्राप्त होतो, परिणामाला प्राप्त होतो, तर ह्या त्रिपुटीच्या रूपानं परमात्माच मांडला गेला आहे. म्हणजे विस्तार पावलेला आहे. तिन्ही जरी त्याचा विस्तार असला तरी तो एकमेव आहे, हे आपण सारखं लक्षात ठेवायचं आहे. काल त्याच्यावरचं विवरणही पाहिलेलं होतं की सगळं तोच झालेला आहे. तोच या 3 रूपात प्रगट होतो आहे आपल्या. त्याच्याशिवाय या विश्वात दुसरं काहीही नाही. आत्ताच बघा दासबोधाच्या विवरणामध्ये ते सदानंद चावरे सांगत होते की अगदी छोटासा सूक्ष्मातला सूक्ष्मजीव जो अमिबा म्हणतात, त्याच्यामधलं सुद्धा चैतन्य किती आहे, अगदी सूक्ष्म आहे. आणि आपला देह एवढा मोठा आहे, स्थूल आहे, किंवा हत्तीचा देह एवढा स्थूल आहे, पण त्याच्यातलं सुद्धा जे चैतन्य आहे ते सूक्ष्मच आहे. ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत. पण ही त्रिपुटी रूपानं हा आत्मा किंवा हे सच्चिद आनंद परमात्म तत्व हे आपल्याला प्रगट होताना दिसते. पण ही त्रिपुटी भिन्न दिसते, पण खरं म्हणजे ते सगळं मिळून तो एकच आहे. काल आपण पाहिलं की रंग वेगळे आहेत, आकार वेगळे आहेत, पण ती भिन्नता फक्त ही अज्ञानामुळं किंवा आपल्याला त्यातला भेद दिसत असल्यामुळं दिसत असतं. ज्या वेळेला ज्ञानी किंवा आत्मज्ञानी या माणसाला हा भेद दिसत नाही, तोच तो होऊन जातो. त्यामुळं ते वेगळं आहे आणि आपण वेगळं आहे हा भावच राहत नाही. बिंब प्रतिबिंब पडतेही आपण पाहिलेलं होतं. आता सूर्य काय करतो, तर आपल्या किरणांनी सर्वांना स्पर्श करत असला तरी त्याला कशाचाही लेप होत नाही. आपल्याकडे किती असती संकल्पना, ती अस्वच्छच माणसं आहेत, त्यांच्या हातून आपण कशाला घ्यायचं, जसं काही त्यांची अस्वच्छता त्या पदार्थामध्ये पण उतरलेली. पण जो सूर्य आहे तो कधी असं म्हणतो का ह्या
अडाणी लोकांच्या झोपडीवर मी पडल्यामुळं मी अस्वच्छ झालो किंवा मी अज्ञानी झालो, असं नाही आहे. हा जो भेद आहे, हा भेद त्याला जसा दिसतच नाही, तसंच हा भूतांतरात्मा एकच आहे आणि तो कशानेही लिप्त होत नाही किंवा कुणाच्याही सुखदुःखाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ही बाहेरची सगळी सुखदुःख आहेत, तुझं माझं जे आहे, आपपर भाव आहेत, हा दोष या आत्मज्ञानाला लागतच नाही. त्यामुळे त्यांना दुःखच नाही. बघा ना, त्या तुकारामांना सुद्धा किती उदाहरण आहेत हो. मंबाजींनी इतका त्रास दिला की ते जिथे काही सांगत होते, भाष्य करत होते किंवा गाथा सांगत होते, अभंगवाणी सांगत होते, कीर्तन करत होते, तर त्यांच्या वाटेवर सगळे काटे पसरले होते. सगळ्या अंगाला काट्याने ओरबाडलेलं होतं. लोकांना राग आला, पण तुकारामाला काहीच वाटलं नाही. उलट तो काय म्हणतो, रात्री जाऊन त्या मंबाजीला तेल बिल घेऊन जातो, म्हणतो तुझ्या हाताला काटे टोचले असतील रे, ते काटे इथे पसरताना, मी जरा तेल लावून देतो. म्हणजे त्यांना हा सुखदुःखाचा लवलेशही नसतो, जो आत्मज्ञानी आहे त्याला. आणि ह्याला चांगदेवाला तेच प्रेमाने सांगतायत की तू सुद्धा आत्मज्ञानी हो, आत्मज्ञान समजून घे. आता चांगदेव म्हणजे कोण आहे, मी तर म्हटलंच की जसं अर्जुनाला सगळं भगवंतांनी सांगितलेलं होतं, पण आताच्या काळात आपणच अर्जुन आहोत. तसं आपल्याला सुद्धा चांगदेवाची एवढी आपली हे नाही आहे, काय म्हणू, म्हणजे आपली पात्रता तेवढी नाही आहे. आपण अगदी यक्कश्चित एक सामान्य मनुष्य आहोत. त्यांनी एवढी 1400 वर्ष साधना केलेली आहे, एवढ्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. वाघावर ते बसतात, नागाचा चापूक असतो, म्हणजे त्यांनी सगळ्यांवर नियंत्रण आणलेलं आहे. पण तरीही अजून तो जो भेदाभेद आहे तो त्याच्या मनातला जावा, आणि म्हणून हा सगळा प्रपंच 65 ओव्यांचा ज्ञानदेव आपल्याला सांगत आहे. आता 19वी ओवी पाहूया. एकदा 18वी म्हणूया. कोणी म्हणत असतील तर मला बरं वाटेल बरं का. तेवी आपणची आपुला पोटी, तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावित उठी, आपण या दृश्य दावित उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. ही द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी ही सगळी त्याच्या ठिकाणी संपत असते, ती उरत नसते. मांडत असे हे असं जरी म्हटलं असलं तरी त्यानं व्यवहाराची मांडणी, या त्रिपुटीच्या व्यवहाराची मांडणी या संवित्तीमार्फत होत असते किंवा तो करत असतो. संवित्ती म्हणजे ज्ञानाची शक्ती. आता ते बघा, तीच उदाहरणं पण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतायत. आता सूत आणि वस्त्राचं एकदा उदाहरण दुसऱ्या तिसऱ्या ओवीमध्ये दिलेलं आहे. आता पुन्हा 19मध्ये तेच उदाहरण देत आहेत ज्ञानदेव. काय म्हणतात, सगळ्यांनी म्हणा, सुताची ए गुंजे, सुताची ए गुंजे, आत बाहेर नाही दुजे, आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे, तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे, तेवी तीनपणेची विणे जाणीजे त्रिपुटी हे. आता सुताची गुंजे, गुंजे म्हणजे तो गुंडाळा असतो की नाही, तर त्या सुताच्या गुंडाळ्यामध्ये, गुंजे म्हणजे गुंडाळ्यामध्ये आत बाहेर सगळीकडं काय आहे हो, सूतच असतं. त्याच्यात काही फरक असतो का, नाही. दुजे आत बाहेर दुजे नाही, वेगळं काही नसतंच. तेवी तीनपणे विण हे त्रिपुटी जाणीजे, त्याप्रमाणे जी त्रिपुटी आहे म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन, या त्रिपुटीमध्ये ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नसतं. पण त्रिपुटी कुणाला भासतीये, अज्ञानाला. म्हणजेच त्रिपुटीत तीनपण जे आहे, तीनपण, तेवी
तीनपणे विण जाणीजे. तर हे जे तीनपण आहे म्हणजे हे जे तीन प्रकार आहेत, तीन भेद आहेत, हे खरे नाहीतच. परमार्थाच्या दृष्टीनं त्रिपुटी ही एकच आहे. आमच्या इथं सातारच्या इथे एक त्रिपुटी नावाचं गाव आहे बरं का. आणि हे काल परवापासून त्रिपुटी आल्यानंतर मला तिथे एक गोपाळ महाराज म्हणून होते, साधू होते, संत होते, आणि त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्यावर एक जणांनी ग्रंथ लिहिलेला आहे. तर असे खूप ठिकाणी आपल्याला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं दिसतं. तर ही त्रिपुटी मिटली पाहिजे आपली. म्हणजे आपणच द्रष्टा व्हायचे आणि या त्रिपुटीचा जो आहे तो लोप करायचा आहे. ह्या त्रिपुटीच्या व्यवहाराची मांडणी आहे ही त्या ज्ञानशक्तीद्वारे होती आहे. पण ती ज्ञानशक्ती प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं की ती संवित्ती मिटते, म्हणजे ती त्रिपुटी मिटते. आत्ता जे सांगितलं तसं सुताची ये गुंजे, आत बाहेर नाही रुजे, तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे. त्रिपुटी म्हणजे ज्याला तीन पदर आहेत, म्हणजे तीन भाग आहेत, अर्थात तीनपणानं जाणवणारी. आता त्या गुंडीमध्ये केवढ्याही गुंड्या आणा तुम्ही, त्याच्या आतला जो अगदी आहे वेढा, त्याच्यावर चढवत आता हल्ली यंत्रावर सगळं होतं. पूर्वी आपण हाताने असे गुंडाळे करायचे किंवा लोकर आमच्या सासूबाईंना सारखं विणकाम आवडायचं. तर मोठाले किलोचे गठ्ठे आणायचे आणि ते इतक्या भराभर ते असं मांडणीमध्ये हे करून बरोबर त्याची गुंडाळा करायची. मग आतला गुंडाळ्यामध्ये लोकरच असायची, बाहेरचा शेवटचा जो हे असेल गुंडाळा असेल म्हणजे जी वेढा असेल तिथंही ती लोकरच आहे. तसं या सुताच्या गुंडीमध्ये आत आणि बाहेर ही लोकर म्हणजे सूतच असतं. सुताशिवाय दुसरं काही असतं का? आत बाहेर नाही दुजे. तसंच तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे. त्याप्रमाणे हे दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीमध्ये संवित्तीशिवाय म्हणजेच ज्ञानशक्तीशिवाय दुसरं काहीही नाही. आणि ज्ञानशक्ती म्हणजेच प्रकृती. सगळीकडे प्रकृती माया हा इतका विषय आता म्हणजे कोरून किंवा घोटून झालेला आहे. जसं चंदन पुन्हा उघडलं तरी त्याचा सुगंध येतच, तसं सगळीकडे ह्या तत्त्वज्ञानाचा जो पाया आहे म्हणू तर तो सगळ्यांनी एकच सांगितलेला आहे. काय ज्ञानदेवांनी वेगळं सांगितलं आहे, समर्थांनी वेगळं सांगितलं आहे, आचार्यांनी शंकराचार्यांनी वेगळं सांगितलं आहे, असं नाही आहे. सगळ्यांच्या वचनामध्ये एकवाक्यताच आहे. हे दिसणारे दृश्य, पाहणारा द्रष्टा आणि जी आपली दृष्टी आहे हे कार्य सगळं या प्रकृतीमुळंच घडत असतं. ती प्रकृतीच करत असते. आणि हाही सिद्धांत ज्ञानदेवांनी अमृतानुभवामध्ये पण सांगितलेला आहे. तो आपल्याला अमृतानुभवामध्ये तर सगळे आता अभ्यास करायचेच आहे. आणि म्हणून ही जी त्रिपुटी आहे ही जरी आपल्या दृष्टीला वेगळी भासत असली तरीसुद्धा तीनपणा वाचून त्यामध्ये फक्त संवित्तीच असते, म्हणजे ज्ञानशक्तीच असते. ती तीन प्रकाराने किंवा तीन प्रकारे शिवरूपाने अस्ति, भाती आणि प्रिय असे तीन रूपाने असते. ज्ञानदेवच मी आता म्हटलं तसं चांगदेवांना सांगतायत की या संवित्तीतून निर्माण झालेल्या या त्रिपुट्या या ठीक आहेत, पण तीनपणाविणं देहातीत किंवा देहातील जी त्रिपुटी आहे ती जाणून घे. आता देहातली त्रिपुटी कुठली बघा? क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. आपण 15 वाद्य शिकलेले आहोत. उत्तम पुरुष स्वन्या परमात्मेति दारुतः. आणि एक अक्षर आहे, त्या दोहोंपेक्षा वेगळा उत्तम पुरुष आहे, परमात्मा आहे. ही त्रिपुटी तू जाणून घे. आणखीनही थोडंफार खोलात जाऊन बघूया. परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय दुसरं काहीही नाही. या त्रिपुटीमध्ये सुद्धा परमात्माच भरून राहिले. परमात्मा सगळ्यामध्ये म्हणजे त्या दृश्यातही तोच आहे, दर्शनामध्ये तोच आहे आणि स्वतः द्रष्टाही तोच आहे. वेगळं काही नाही आहे. जसं आता फूल घेतलं तर फुलातला सुगंध, त्याच्या पाकळ्या आणि त्याचं रूप, रंग, आकार हे वेगळं असतं का हो?
गुलाब म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सगळं एकत्रित येतं की नाही. चंदन म्हणलं की चंदनाचा वास, त्याचं ते झाड असू किंवा खोड असू, सगळ्यामध्ये ते सगळं एकच आहे. तसंच ह्या सगळ्या त्रिपुटीमध्ये सुद्धा ते फक्त परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे. पुन्हा पुन्हा तेच समजावून किती जणांनी तेच सांगितलेलं आहे की या सुताच्या गुंडीमध्ये वरवर सगळं सूत दिसतं, ती उलगडली तरी मध्येही तेच असतं आणि शेवटीही सुताशिवाय काहीही नसतं. तसं हे एकच परब्रह्म परमात्मा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या स्वरूपात व्यक्त झालेला असतो. म्हणजे त्याचा गंध म्हणजे पण परमात्माच म्हणायचं. आता आजच बघा आमच्या मनाच्या श्लोकातला मी काल पाठवलेलं होतं, त्याच्यावर एक आमच्याच म्हणजे ग्रुपमधल्या पण आहेत आणि माझ्या नणंद पण आहेत, तर त्यांनी सांगितलं की हा जो दगड आहे पाषाण म्हणलेला आहे, जो अज्ञानी मनुष्य आहे त्याला पाषाण म्हणलेलं आहे, तर त्या पाषाणामध्ये सुद्धा सूक्ष्म रूपानं चैतन्य असतं. कारण आपण म्हणतो ना, जे आपल्याला जरी ते निर्जीव पदार्थ वाटत असतील तरी ते सुद्धा भगवंतानीच निर्माण केलेत, म्हणजे त्यातही त्यांचं अस्तित्व आहे. मग तो दगड फोडण्यासाठी मोठाल्या पहारीन मोठाली यंत्र वापरण्यापेक्षा अशी म्हणे सूक्ष्म धार धरतात आणि त्या सूक्ष्म धारेने सुद्धा तो दगड विभागला जातो. त्याचे 2 भाग होतात किंवा त्याला छिद्र पडतं. म्हणजे ते जे आहे आतमध्ये जे तत्व आहे तेही तेच आहे. एवढ्या मोठ्या शिळेच्या रूपात जो आहे किंवा पर्वताच्या रूपात आहे तेही परमतत्वच आहे. म्हणजे आपल्याला हे आणि दिसणारं जे आहे तेही तोच आहे. म्हणजे कशामध्येही तो आहेच. पण हे अज्ञानी व्यक्तीला दिसत नाही. अज्ञान म्हणाला हां दगडाला कुठं काय, आपण म्हणतो ना दगडाला पाझर फुटेल, पण या कठीण हृदयी जो मनुष्य असतो त्याला काही कुणाचं दुःख होऊ काही होऊ, तर तो कठीण हृदयी म्हणजे असाच अज्ञानी मनुष्य. नाही तर दुसऱ्याच्या सुखदुःखाशी एकरूप होणं हे तर खरं जिवंतपणाचं लक्षण आहे की नाही. आता परमात्मा, जगत, विविधता हे सगळं खरं भिन्न भिन्न वाटतं. आपण सारखा विचार करतो, नाही हो आमच्या गावात असे, नाही हो तुमच्या ह्याच्यात असे. ही भिन्नता आपण पाहतोय, पण त्याच्या विविध नाम रूप आकाराकडे पाहत असताना लहान मोठे, सुंदर असुंदर, चांगलं वाईट, हवेसं नकोसं असे भेद येतात. आता एखादी भाजी जी मला आवडत असेल ती घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला आवडेलच असं आहे का? पण त्यांना जे आवडत असेल ते मला कदाचित नसेल. हे सगळं हवेसं नकोसं हे सगळं आपले अज्ञानी माणसाला आहे. किंवा प्रसन्नता खिन्नता, एखादा म्हणतो आज माझं ना मनच लागत नाही, आज मला काही चैनच पडत नाही, आणि एखादा म्हणतो आजचा दिवस म्हणजे एकदम माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे. म्हणजे हे जे सगळे अनुभव आहेत ना हे आपल्यासारख्या अज्ञानी माणसाचे आहेत. ज्ञानी माणसाला सुखही सारखंच असतं, दुःखही सारखंच असतं. त्यांनी तो उद्विग्न होत नाही. यस्मान्नोद्विजते लोको लोकांनोद्विजते चेहा हर्षामर्ष भयोद्वेगै मुक्तो यस्स मे प्रिया. असा भक्त भगवंताला आवडतो की जो कशामुळेही उद्विग्न होत नाही कुणामुळे, आणि तो इतरांनाही उद्विग्न करत नाही. सगळ्यांवर तो प्रेम सारखंच करतो. तर मीच सर्व जगात व्यापून राहिल्यामुळं हे भेददर्शन मला होतच नाही असं भगवंत सांगतायत. आणि भेददर्शनामुळंच माणसाला सुख दुःख येतात. सारखं हे तुझं माझं त्याचं हे असं खरं अक्षरशः आता असं वाटतं की खरंच हा भेदाभेद म्हणून अमंगल आहे, अमंगल म्हटलेलं आहे. म्हणजे ते खरं करायलाच नको आहे, आपण भेद करायलाच नको आहे. सारखं बघा, तुला मी हे देतो तू असं केलंस, मी असं केलं, हा मी तू तू, तर इतका आपला भाव संपत नाही. आणि मग त्या संघर्षामुळं अत्यंत व्यथा येतात, अनेक दुःख निर्माण होतात. बघा ना आनंदी जीवन असं कसं, लहान मुलं कशी एकमेकात अगदी छान रमलेली असतात, ते कधी कुणाशी भांडत नाहीत, शक्यतो नाही भांडत. आणि मोठी माणसं मात्र सारखी तुझं माझं तू असं केलं मी असं केलं, असं रोज वाटतं की हा भेद अगदी संपून टाकावा, कोणीही कुणाला असं भेदाने बोलू नये बघू नये. आणि मग हे अज्ञानजनित जे दुःख आहे ते त्यामुळं आपलं संपतच नाही. असं वाटतं उद्याचा दिवस चांगला आहे, उद्या कोणी आपल्याशी भांडणार नाही, कोणी काही करणार नाही, आपल्या मनाविरुद्ध वागणार नाही. पण त्याच्यासाठी आत्मदर्शनाचा मार्ग हवा आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी
खरं म्हणजे आता इथं तो विषय घेतलेला नाही आहे, पण नाम सदा बोलावे आहे की नाही. सगळ्यांनी परमात्म्याचं, भगवंताचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या मनातलं सगळं सुख दुःख हे संपून जाईल, भेद संपून जाईल आणि आपली वाटचाल ज्ञानाकडे होऊ शकेल. तर आत्मज्ञानाशिवाय अज्ञान, अविद्या, भ्रम हे नाहीसे होणारच नाही. आणि त्यासाठी हे आत्मज्ञान होणं आवश्यक आहे. आणि तेच ज्ञानदेव चांगदेवांना सारखं समजावून सांगतात. या सगळ्या म्हणून त्यांचा एक ज्ञानदेवांचा एक अभंग आहे बरं का. नाद भेद सिद्ध अवघेची विरुद्ध, जेणे तुटे भेद तेची जपे, सुताची ये गुंजे सुतची भैवा गाजे, हरिचरणांबुजे निवडिता. आपलं हरीचं चरणांबुज, चरण म्हणजे पाय आणि अंबुज म्हणजे कमळ, म्हणजे चरण कमल. हे जेव्हा आपण निवडतो, म्हणजे ते जेव्हा आपण त्याच्या ठिकाणी जेव्हा आपण लीन होतो, तेव्हा हे सगळे भेद संपून जातात. कुठलाच भेद उरत नाही, तुझा माझा उरत नाही. किंवा अजूनही एका अभंगात, मोठा आहे अभंग तो, म्हणजे 3-4 अभंग मिळून एक आहे. निर्जीवा दगडांची काय करीसी सेवा, निर्जीवा दगडांची काय करीसी सेवा, तो तुझ निर्देवा देईल काय. आता कोणी म्हणता नाही, मूर्तीपूजा वगैरे सगळं पसंत नाही काही लोकांना. कवणे गुणे भुली पडली गव्हारा, तीर्थाच्या माहेरा नोळखीसी, अष्टोत्तर दशे तीर्थे जयाच्या चरणी. 108 तीर्थ ज्याच्या चरणापाशी आहेत, तो तुझ्या हृदय भुवनी आत्मारामू, तो तुझ्या हृदया भुवनात आहे आत्माराम. म्हणून किती वेळा तीच गाणी पण सारखं डोक्यात येतं की आपण बरकटत फिरतो. आज हे तीर्थ, उद्या ते तीर्थ, ते तीर्थ, आणि पुन्हा तिथे जाऊन आपल्याला घरची जोड असते. देवजवळी असता जासी आना तीर्था, मुकलासी आता म्हणे ज्ञान देवो. तर तू या सगळ्याला मुकतोयस. आधी आत्मज्ञानाला, आत्मदेवाला संतुष्ट कर, समजून घे. किंवा अजूनही ते म्हणतात, व्रते तपे तीर्थे तवची वरी गरजती, जव देखिले नाही तू वा तू ते. तुलाच तू शोधून घेतलंस. जोपर्यंत तू स्वतःलाच पाहिलेलं नाहीस तोपर्यंत हे सगळं व्रत तर तीर्थ सगळं व्यर्थ आहे. किंवा उगाचच त्याची गर्जना करतो आपण. जेथे वेदा मौन्य पडे, श्रुती नेती म्हणून बहुडे. आता वेदसुद्धा गप्प झालेले आहेत, म्हणून श्रुती नेती म्हणती गोविंदू रे. कारण श्रुती सगळ्यालाच नाही म्हणतात. तो निर्गुण, म्हणजे त्याच्या ठिकाणी गुण नाहीत, त्याला आकार नाही, त्याला शब्द नाही, त्याला रूप नाही, सगळं त्याला अंत नाही, निगेटिव्ह नाहीत ना, त्याचं वर्णन श्रुती करतात. त्यापेक्षा तो आहे, तुझ्याजवळच आहे आणि ते तू समजून घे. इतकं सोपं सांगितलेलं. ते सुखवाडे कोडे भोगी जेसू, नखापासून शिखा व्यापुनिया आहे, नखापासूनिया शिखा व्यापुनिया आहे. बापर खुमा देवीवरू विठ्ठल हृदयींचा ध्यायी सुखेरया. राया म्हणलं तरी चालेल की तू या बापर खुमा देवीवराला, विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये ध्या, म्हणजे त्याचंच चिंतन करत जा. ह्या 2 अभंगातून दिलेला जो ज्ञानदेवांनी उपदेश आहे तो इतका मोलाचा आहे की निर्जीव दगडाला देव समजून त्याची सेवा केली तर तो दगड अचेतन आहे, आणि तुला निर्दैवाला म्हणजेच अभाग्याला काय तो देणार आहे दगड. दगडाची पूजा व्यर्थ करतोयस. सर्व तीर्थांचं माहेरघर असलेला आत्मा, ज्याच्या चरणाशी अष्टोत्तर शते म्हणजे असंख्य तीर्थे ही वास करतात, आणि तो तुझ्या हृदयात असलेला आत्माराम, मूर्खा तू कसा विसरलास. जवळचा देव सोडून अन्य ठिकाणी देव शोधण्यात काय अर्थ आहे. तेच कुठे शोधीसी, काय सुंदर रचलेलं आहे गाणं. आज रामेश्वर, आता तीर्थ, आता या गयेला बघा काय चाललेलं आहे. श्रद्धा आजच आमच्या ते म्हणे की
इतके लोक तिथे स्नान करतायत. ही श्रद्धा म्हणायची का अंधश्रद्धा? ज्यांची श्रद्धा आहे ते तिथे जात आहेत, आनंद घेऊन परत येत आहेत. पण ज्याला मनात भीती आहे ना, तिथं जाऊन काय होईल, त्याला नक्कीच काहीतरी होणार. श्रद्धा हे एक मोठा हे आहे. पण असंही नाही. आता आज कुणीतरी पाठवले की आमका एक श्लोक स्वतः स्नान करताना म्हणा, म्हणजे तिथे जाऊन केल्याचं स्नानाचं पुण्य मिळेल. म्हणजे हा एक भाव असाही असतोच ना, की आपल्या इथे सुद्धा आपण ते सुख मिळवू शकतो. म्हणजे सगळी व्रत तीर्थ तोपर्यंत गर्जना करतात जोपर्यंत तू त्या आत्मारामाला पाहिलं नाहीस. जिथे वेदांनाही त्याचं वर्णन करताना मौन पडतं किंवा मौनावले वेद, त्यांना सांगताच येत नाही नेमकं ते परब्रह्म परमात्मा कसं आहे. फक्त असा नाही असा नाही असा नाही असंच ते सांगतात. आणि त्याचं सुख आनंदानं का भोगू नये? तो आपल्याच देहात नखापासून शेंडीपर्यंत नख शिखांत म्हणतो ना आपण. नख म्हणजे अगदी पायाची नख घेऊ आणि शिखा म्हणजे शेंडीपर्यंत सगळीकडे व्यापून उरलेलं आहे. असा बाप रखुमाई विठ्ठल आपल्या हृदयात सदैव बसलेला असताना त्याचं सुख का भोगू नये? तर तेच भोगावं, तेच अनुभवावं असं जास्त वाटतं. 19वी ओवी तशी महत्त्वाचीच आहे. सगळ्याच ओव्या महत्त्वाच्या आहेत. अजूनही 20वी घेता येईल. पण पुन्हा कालचं जे त्या रेखाताईंचं थोडं बोलता बोलता राहिलेलं होतं, असतील तर दादा त्यांना विचारता का? कारण त्यांना थोडीशी जास्त माहिती सांगायची होती आणि आपण थांबावं लागलं होतं. दादा आहेत का? नाही तर मग आता 20वी ओवी सुरू करते. नुसधे मुख जैसे, नुसधे मुख जैसे. म्हणलं त्या रेखाताई आहेत का? काल त्यांचं बोलणं राहिलं होतं ना, कोहाड. हा म्हणजे मग आता हे नवीन ओवी सुरू करण्यापूर्वी त्यांनाच आपण सांगायला. त्यांचा अनुभव एक त्यांना अलौकिक असा आलेला आहे. बघा आहेत रेखा कोहाड ताई, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हो हो. आणि आता मुद्दाम आज पुरेसा वेळ दिलाय, तुमचं बोलून घ्या. चालू करा. हा लगेच सुरू करा. ताई नमस्कार. हा नमस्कार. आज आपण अतिशय सुंदर दिसत आहात. माझं लक्ष अगदी तुमच्याकडे. अरे बापरे. बरं मी सुरू करते. तर ताई रेखा ताई तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत आता वेळ. चालेल चालेल. तर काय ना की काल हे झालं की त्यांच्याकडे मी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा जी मूर्ती होती ती अतिशय प्रेमाने मी साफ केली ती. आणि त्यावेळी मला इंट्युशन झालं की मला काहीतरी रिवॉर्ड मिळणार. म्हणजे माहिती नव्हतं काय मिळणार, काहीच नाही, फक्त हृदयात काहीतरी वाटत होतं की काहीतरी मिळणार आहे असं. आणि नंतर मी एक बापट म्हणून त्यांना फोन केला त्यांच्या मुलाला. तर तो म्हणाला की काकू तुम्ही या म्हणून आमच्याकडे, त्यांच्याकडे भेटायला जायचं. तर गेले मी त्यांच्याकडे. आम्ही दोघे गेलो आणि गेल्यानंतर मग तिथे गप्पा गोष्टी, सत्संग, थोड्या सत्संगाच्या गोष्टी, कारण तो अतिशय सत्संग वेडा आहे तो मुलगा. म्हणजे कपल आहे ते, यंग आहे कपल. तर ते झालं आणि त्याच्यात मग त्यांनी मला सहज असं बोलता होता म्हणाला, माझं काही असं प्लॅनिंग होतं माझं की त्यांच्याकडे थांबायचं, फक्त थोडा वेळ भेटून घरी जायचं भावाच्या. तो भावाकडे जाऊन तिथे जेवण वगैरे करायचं आणि हे करायचं. रात्री इथे थांबायचा विचार नव्हता. पण बोलता बोलता अचानक तो म्हणाला की काकू तुम्ही थांबता का आज रात्री? म्हणजे आपण उद्या मी तुम्हाला आळंदीला घेऊन जातो. तर मला अतिशय आश्चर्य वाटलं की काही प्लॅनिंग नाही, बोलणं नाही आळंदीबद्दल, काही नाही. फक्त माझ्या हृदयात तेवढं मला एकटीलाच कळलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती पुजल्यानंतर मला इंट्युशन झालं की काहीतरी रिवॉर्ड मिळणार. तर मग नंतर मी म्हटलं, मला इतका आनंद झाला, म्हटलं न म्हणता तो अचानक तो म्हणाला, आणि आमचा काही प्रोग्राम नव्हता आणि थांबायचाही नव्हता विचार. तर म्हणाला की म्हटलं ठीक आहे. आणि मी लगेच भावाला आणि बहिणीला फोन केला की
म्हटलं आज मी काही येत नाही घरी आणि बापट म्हणून त्यांच्याकडे थांबते आणि आम्ही आळंदीला जातो. तो म्हणाला "नाही, उद्या सकाळी काकू तुम्हाला घेऊन जातो." म्हटलं ठीक आहे. आणि अगदी त्याच्या आधी एक इंट्युशन हे झालं होतं की त्यांच्याकडे थांबायचा विचार नव्हता बापदांकडे, पण कपडे घेऊन जावं हे असं मला आधी थोडं वाटलं होतं. तर मी एक बॅग भरून आणली होती, म्हणजे एक्स्ट्रा कपडे कपड्याचे सहज म्हणणार थांबायचं नव्हतं. तर त्याने म्हटल्याबरोबर मी म्हटलं बघा, पहिली इंट्युशन ही झाली की कपडे घेऊन जा, नंतर मग झालं की मला काहीतरी रिवॉर्ड मिळणार आहे आणि नंतर मग कळलं की आळंदीला आळंदीला त्यांनी म्हटलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या कारमध्ये आळंदीला तो घेऊन गेला आणि तिथे एक अतिशय गर्दी होती. तर मला वाटलं होतं की मला लवकर दर्शन होतं कारण लवकर यायचं होतं परत. तर मला असं वाटलं बाहेरून हात धुवून कदाचित जावं लागेल, इतकी मोठी रांग होती. तर आम्ही तिथे जिथे ज्ञानेश्वर महाराज नंदीच्या जवळून म्हणजे आत गेले होते, प्रवेश केला होता, तिथे तो घेऊन गेला. तो म्हणाला काकू इथे तुम्ही ध्यान करा म्हणून. आणि मग आम्ही बसलो तिथे ध्यानाला आणि मग ध्यानाला बसल्यानंतर मग ध्यान लागलं थोडा वेळ आणि मग नंतर सिद्धेश्वराचं दर्शन वगैरे करून आम्ही ती प्रदक्षिणा पूर्ण करून नंदीच्या जवळ परत आलो. आणि तिथे सहज माहिती नाही एक कोणी कपल होतं, म्हणजे त्यांचा पूर्ण ग्रुप होता. तर मी तो सहज बघत होता बापटांचा मुलगा त्या जाळीतून. तर तो त्याला काय वाटलं माहितीये त्या कपलला, ते म्हणाले की अरे तुम्ही का बघताय, म्हणे इकडे आमच्या रांगेत. तर हा म्हणाला ताई मध्ये जर तुमच्या रांगेत आणलो तर लोक ओरडतील ना म्हणजे आम्हाला आणि अतिशय आरडाओरडा होईल, हे होईल. तर त्यामुळे काही नाही आम्ही सांगू आमच्याच ग्रुप मधल्या आहेत म्हणून. मग तो बापटांचा मुलगा त्याचं नाव रोहन, तर तो म्हणाला काकू चला आपल्याला त्यांनी बोलावलंय, चला म्हणे. मग गेलो आम्ही, मध्येच रांगेत लागलो काही लाईन वगैरे पाहिली नाही, मध्येच त्या कपलनी ग्रुपनी बोला तिथे गेलो आणि पूर्ण दर्शन वगैरे घेऊन आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथे वगैरे सगळं हे करून इतकं म्हणजे दर्शन व्यवस्थित झालं आणि सगळं हे झालं आणि नंतर व्यवस्थितपणे हे करून नमस्कार वगैरे करून नंतर आलो परत. आणि आल्यानंतर मग व्यवस्थित प्रवास वगैरे झाला, मला प्रसाद पण मिळाला वेगळा आणि सगळं हे झालं. तिथलं फूल मिळालं, तुळस मिळाली समाधीवरची, सगळं झालं आणि अभिषेक करायला म्हणाले ते, पण वेळ नव्हता म्हणून मी म्हटलं आता काही करतायत. मग घरी गेल्यावर तो म्हणाला की काकू की म्हणजे आपल्या बायकोला म्हणाला, तिचं नाव मुक्तेश्वरी. तर मुक्तेश्वरीला म्हणाला की बघ काकूंची भावना आणि श्रद्धा इतकी होती की आपल्याला ज्या लाईन मध्ये मध्ये लागलो आपण, ती लाईन व्हीआयपीची लाईन होती आणि ते पैसे वगैरे काही दिले नव्हते, आम्हाला माहिती नव्हतं ती व्हीआयपीची लाईन. तर म्हणे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः बोलावलं, मध्ये लाईन मध्ये लागलो, कुणी ओरडलं नाही, काहीच नाही. आणि काकूंना तुळशीची पानं म्हणजे प्रसाद पण मिळाला, तो सुद्धा दुसरा पण प्रसाद मिळाला. आणि मी म्हटलं त्यांना की आपण आळंदीला जो अचानक म्हटलं, म्हणजे माझ्या मनात अचानक आलं. तर मला हे म्हणायचंय आणखी बरंच आहे पण लांब लचक सांगत नाही, पण सगळ्यांचे अनुभव अतिशय सुंदर होते आणि मला अतिशय आनंद झाला. सगळ्यांनाच आपापल्या परीने हे मिळालं. पण हा माझा वेडा भाबडा भाव काही म्हणा, पण मला असं वाटलं की मला सुद्धा काहीतरी मिळालं म्हणजे प्रसाद असं वाटलं. आणि तो आणि ज्ञानेश्वर महाराजांची पोथी आणि हे मिळालं मला, त्यांची एक छोटस म्हणजे प्रसाद स्वरूप काय मिळालं, ते पुस्तक पण आणि ते दिलं त्यांनी मला इथून. तर हे सगळं मला आपल्या गोळ्या भाबड्या भक्तीने असं जाणवलं. कुणी दिलं ते पुस्तक वगैरे, कुणी दिलं तुम्हाला पुस्तक वगैरे, कुणी दिलं? तिथून हा ते मला माहिती नाही, पण तिथे त्यांच्या ग्रंथाच्या इथे त्यांनी मला दिलं, एक्स्ट्रा दिलं. अरे वा, तर अभिनंदन. तर आणि ते तर माझ्या गोळ्या भाबड्या भक्ती पण मला असं वाटलं की मुकुची जी म्हणजे काहीच केलं नव्हतं, फक्त प्रेमाने ती साफ केली आणि त्याच्या ह्याच्यात मला जे इंट्युशन झालं होतं ते अचानकपणे आणि अद्भुतपणे म्हणजे कसं पूर्ण झालं एवढंच मला सांगायचं होतं. त्यामुळे एवढंच सांगतो. छान, अभिनंदन. आपल्याच समूहातल्या आपण आहात, म्हणजे आमच्या अगोदर तुम्हाला दर्शन मिळालं, ही ज्ञानदेवांची तुमच्यावर अधिक कृपा आहे. पण आम्हालाही आता मी म्हणलं होतं त्या दिवशी सांगितलं होतं, थोडंसं मी सांगते पुन्हा, की आम्ही खरं पुढच्या महिन्यात जायचं ठरवत होतो. आत्ता ह्या इतक्या गडबडीत काही लगेच कुणाचे कुठे पारायणाचे हे होते, कार्यक्रम होते आणि काही काही होतं.
आणि इतक्या लगेच कसं काय आपल्याला विचारायचं. पण ज्यांनी आपलं हे नियोजन केलेलं होतं आणि सहज मी त्यांना म्हणलं राहण्याची सोय होईल का, व्हॉट्सअपवर कळवलं होतं. तर ते म्हणाले होईल. आणि त्यांचाच फोन आला की ताई म्हणजे मॅडम तुम्ही आत्ताच या 3 दिवस. आणि खरंच ही 3 दिवस म्हणजे पर्वणीच झाली आमची. याच्यासारखं सुख ते नाहीच. अजूनसुद्धा रोज आता त्यांचे येतात पहाटेचे अभिषेकाचे हे ते सगळं काकड आरतीचं येतं आहे रोज. संध्याकाळी आता पुन्हा दुपारती असते, त्यांची कीर्तन असतात, त्याच्या लिंक रोज येत आहेत. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्या सान्निध्यात, म्हणजे असा एकही दिवस जात नाही आहे सध्या की आपण आळंदीला नाही आहे, असा एकही दिवस जात नाही. ही खरी कृपा आहे आपल्यावर आणि ते आपल्याकडून सेवा करून घेत आहेत. आता खरं म्हणजे ही वेडी वाकडी सेवा आहे. त्यांना काय सांगायचं हे आपल्याला मलासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं अवघड आहे. इतकं सोपं नाही आहेत हे ग्रंथ. त्यांनी अतिशय म्हणजे त्यांची पराकोटीची हे बुद्धी आहे आणि आपण अगदी सूक्ष्म, अगदी कमी आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडून ते कार्य करून घेत आहेत. एवढा सगळा समूह पुन्हा धरला जातो आहे. खरं म्हणजे एक झालं की संपवायचं, दुसरं झालं की संपवायचं, थांबायचं असं सारखं म्हणते आहे. आणि पुन्हा ज्ञानदेव म्हणतात नाही अजून थोडंसं चालू देत, थोडंसं चालू देत. त्यांच्या सान्निध्यात मला अजून परत एकदा सगळ्यांना सांगायचं आहे की खूप जण पारायणं करतायत. एक परवा आम्ही संभाजीनगरला गेलो, तिथे तर एक जण आहेत ते 1500 लोक रोज पारायण करतायत, असा त्यांनी ग्रुप बनवलेला आहे. तर आपलासुद्धा हा समूह असा जर नियमित करत राहिला पारायण तर बरोबर वर्षभरात किंवा 1 महिन्यात संपूर्ण ज्ञानदेवीचं पारायण होतं. तर प्रत्येकाने ठरवा, आजपासून ठरवू आपण. काल परवा एकादशी झाली तेव्हा नेमकी सुट्टी होती. तर असं ठरवूया की आपण सतत त्या ज्ञानदेवांच्या सहवासात राहायचं. प्रत्येकाकडे ज्ञानेश्वरी आहे. प्रत्येकानं रोज 300 ओव्या वाचा, उद्या त्याच्या पुढच्या 300. सांगायची गरज नाही. ज्या दिवशी संपूर्ण होईल त्या दिवशी फक्त म्हणालात की आमचा हा संकल्प आपला पूर्ण झालेला आहे. आणि आपल्या जवळच्यांना, मित्रमंडळींना, शेजाऱ्यांना, आपल्या घरातले अन्य असतील त्यांनाही प्रवृत्त करा. ज्योतसे ज्योत जलाते हो. आम्ही जेव्हा योगाचा कोर्स करून आले होते तेव्हा आमच्या सरांनी सांगितलं होतं की ज्योतसे ज्योत जलाते चलो, योग की गंगा बहाते चलो. तशी ही ज्ञान की गंगा बहाते चलो असं मी सांगेन. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानदेव.